हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नव्या व्लॉगमध्ये। तर गाईज, आज भरपूर दिवसांनी मी व्लॉग चालू करतं। आजची तारीख आहे 3 नोव्हेंबर आणि माझा आहे परवा बर्थडे, म्हणून आम्ही आता उद्या फोटोशूट करणार आहोत। फोटोशूट आम्ही लवकर करणार होतो, पण तो जरा हळूहळू टाईमपास झाला त्याचा, तर आम्ही उद्या करायचं ठरवले। आणि काय बोललो होतो, आता आम्ही याच्यात गिफ्ट भरणार आहोत आणि माझ्यासाठी काही सरप्राईज नाही। यो फोटोशूटची सगळी माझी मम्मीची आमची चेती। आता गिफ्ट आता दाखवणार, गिफ्ट आम्ही फोटोशूट झाल्यावर नंतर दाखवू। तर ब्लॉग बघा आमचा फोटोशूट कसा होतं काय। आता आमचा आउटफिट पण रेडी झाले, मम्मीने आमचे 1 दिवसांत कंप्लीट केले, कारण डिझाईनचा चालू होता त्याच्यामुळं झाला। आता आमचा आउटफिट झाले, तो आपण डायरेक्ट फोटोशूटचा लुक केलं, तुम्ही बघा। बाय बाय। तर गाईज, आता माझी बॅग भरून झालेली आहे। आता याच्यात काय काय आहे ते मी तुम्हाला उद्याच दाखवेन, तर बघा पुढे ब्लॉग। आता भेटूया आपण सकाळी, बाय बाय। तर गाईज, आता मी पहिल्यांदा रेड वेल्वेटचा केक बनवायला घेतला आणि तुम्ही बेंटो केक करणार आहे। आणि मी म्हणजे सकाळीच घेतले, आंघोळ केल्यापासून त्याच्याच मागं लागलं। आणि आज काय झालं, माझी क्रीमच नाही नीट होई, माझा बड्डे म्हणून वाटतं, तेच वाटतं मला आता। नाही तर नको तेव्हा बरोबर होतं। आज काय चालले काय माहिती, काय माहिती कशी होती। तर बघूया आपण केक कसा होतं। 2-3 डिझाईन बघितले आणि गाईस काय झालं सांगू का, तो रेड वेल्वेटच्या वरती टाकायला मी स्पंज थोडासा करत ठेवलेला, असं कडक असं होऊन दे बरं, मग तो मिक्सरला करून असं नीट बारीक बारीक टाकता येईल। आणि तो मेन ठेवला आणि मी राहिलो क्रीम कर आणि तो करपला। आता परत आता काहीतरी आता केकची डिझाईन वेगळी, आता बघू कशी काय होतं। ती साधीशी अशी सिम्पल, आता 2-3 बघितले त्याच्यातून एक करीन, तर तुम्हाला दाखवीन मी झाल्यावर। आता मी सेट करत ठेवले फ्रीजमध्ये, म्हणून नंतर दाखवते। आणि नंतर आपण भेटूया मेकअप करता, आणि मेकअप बहुतेक माझी दीदी करणार आहे, नाही तर मीच करेन, बघू आता। तर गाईज, आता मी जेवण वगैरे आता मी मेकअप करायला येतो आणि माझे मेकअप दीदी करतं। आणि एकीकडं आमच्या मम्मीचा क्लास चालू आहे, एकीकडं माझा पण आरीवर्कचा क्लास चालू आहे। एक मेंबर आता आलो नाही आमचं, आता मी मेकअप करतो। तर गाईज, आता आम्ही मेकअप करला आहे ना, लोक चालू पण इथं आमचे वर्किंग रूममध्येच केले। आता तिथे लेन्स लावतं आणि आपण बघूया लेन्स लावतात कसे ते, तुम्ही पण शिका। हा, एक बसली गाईज, डोळ्यांचा फरक बघा। ओरिजिनल भारी वाटतात यांच्यापेक्षा। ना आता मी लग्नांच्या पण नव्हत्या लावल्या, फक्त मामाच्या लग्नाला लावलेल्या, त्याच्यावर मी कोणत्याच लग्नाला नव्हतं लावलं। सोनूच्या लग्नाला नव्हतं लावलं ना, सोनूच्या लग्नाला लावलेलं अगं, ही सोनू नाही। हा, झाला दोन्ही गाईज लावून बसल्या, थोडंसं पाणी येतं गेल्याबरोबर। पहिली आता आपण लावूया, काय बोलता का, फाउंडेशन लावूया गाईज। काही लाईट तुम्हाला जास्त गोरी भुरी दिसता, पण एवढी नाही भुरी केली म्हणा, पावडर लावली आता म्हणून असं वाटतं तुम्हाला। म्हणजे सगळा काय टाकतो तो, तर काय आता आय मेकअप झाला, आता ब्लशर लावतो। आणि आमच्याकडे पाहुणे आले ते बघा, गावातली पाहुणी, जिला 4 फोन करून बोलवले। ती निघलेली, तुम्ही गेली तेव्हा, तुम्ही द्यायची बारला गेली तेव्हा ती आलती तर शिलापूर राहिली, तुम्हाला दोघांना तिकडे जाता नाही बघून रिटर्न गेली। मी काय केलं, मी आता बरं भाजीला गेली ना, मग यांच्या घरी माझ्या गालाला कट द्यायची गरजच नाही, गावरा भाजी गाल बघू तो कवरच निघताना
गाईजीने मेकअप मध्ये जुगाड केले. डोलं बघा डोलं जुगाड केले. काजलचा. सांगत नाही ती सांगू नको म्हणायचं. आणि गाईज आता माझी मेकअप झालेली आहे आणि आता मी थोड्याच वेळात जाणार आहे भांडी घासायला. कियान भांडी झाले येशील का? हा येशील ना? यायला भिजवायला पहिला लगे तोंडावर पाणी उरून. मग गायचं थोडीशी सेट झाली आता बरोबर दिसे. आता पूर्ण सेट झाल्यावर नंतर तर गाईज आता आमचे असे डोंगरासारखे असे आता मी केस विचारलेले आहेत. आणि मला ती अशी आठवण आली का ती पहिले पग बांधायची फॅशन होती ना, ती आठवण आली मला ना. बघ ना अजून आहे अर्ध्यांची फॅशन. गाईच्या पोरीने काय माझे डमीपेक्षा बेकार हाल केलं दाखवू काही बघा. अँटीनं उभी केली अँटीनं. वा काय बोलवा ना गप ते कॅसन खोचून टाकसल. हे अँटीनं नको म्हणा. ओपन केल्या होतील ते बस खाली. चिनबिन निघली अँटीना. आणि इथं आमच्या मम्मीच्या एकीकडे वर चालू आहे, इकडे इथं टाइमपास चालू आहे. तिला काय समजतं का गाईज? आता वाजायला आलं गाईज 2:45 आणि मला आता भांडी घासायची बाकी आहे. सांग ना किती टाइम झाली? हां अर्ध्या तासानंच झाले गाईज मेकअप. एक केसानं टाइमपास चालले. असं नको तसं नको असं करू त्याच्याशीच. आता बघू केसांचं कधी काय होतं. नीट होता का नाही तुम्हाला दाखवते मी. तर गाईज आता आमची केस झालेली आहेत. उधळून ठेवला तर ती बघू आता आम्ही कसं दिसतात नंतर. आणि सगळं झाले हो, फक्त मस्कारा लावायला ठेवलेलं आहे मी. वरती चिपकून ठेव. इथला केस ठेवल्यानंतर तुझं बघ. तर गाईज आता सगळा झालेला आहे आणि मला स्क्रब करायचा होता र. आता लावू का गाईज? आता पसारा इग्नोर करा, कारण आमची इथे जास्त पसारा का दिसू सांगू का? कारण आम्ही आहे ना नवीन घराच्या आमचं अजून घराचं काम व्हायचं बाकी आहे. पण आम्ही शोपीस वगैरे सगळं आणून ठेवलेलं ना, त्याची मुलं जास्त आहे. तो शूट करते, मम्मीने शूट केला. त्याच्यामुळे या पिशा दिसता नाही इथल्या या नाही हो. याच्या नास्तिंग काहीतरी गोदऱ्या चादऱ्या कपडे पण भरलेलं. याच्यान शोपीस आहेत. अजून ते वरच्या पिशव्यांच्या पण तसाचे तिकडं पण त्याचे जण माली आहेत आणि असाच काही बी आहे. तर सगळं आणून ठेवले म्हणून त्याच्यामुळे आमची जास्त पसारा दिसतं. आणि गाईज आमच्या मेकअपवालीला दुसरा काम दिलं आता. आणि आता आम्ही आणि आता आम्ही आल्यावर फोटोशूट करायला येतं बंगल्यावर. राम देत तशीच घ्यायचे नाही माहिती सांगतो व्हिडिओमध्ये. आता बघू कुठं काय कसं. आता आम्ही फोटो काढतो. आणि अशा प्रकारे गाईज नेलपेंट जी बोटांना लावले तिची तर वाट लावलेच वर्षी तोंडाला पण लावून टाकले. आणि गाईज एक सांगू का, जिसका बर्थडे वही सेटअप करेगा. फिलरचा ब्रश पण पक्का दिसत निघला का? गाईज आमचं सेटअप करायचं होता बसाचा, पण ते सगळं कलर मॅच होतं. मग ते उठून दिसत नाही नीट, म्हणून आमचा विचार चालले. तर मी सगळं सेटअप करून केक बी घेऊन बसला. शाळेतला आवाज काय? आणि आमचा कॅमेरामॅन अजून सेटअप करतो. धमक्या चालू झाल्या डायरेक्ट. बर्थडे शूट प्री बर्थडे शूट. आमची डॉल कशी दिसते कमेंट करून सांगा. हा आणि कमेंट मध्ये कोणीच व्हिडिओ नका इला.
फुटतं का नाही इकडेच ये नाही इकडे बांध फुट नाही नाही फुटत तुला तर घेतलंय अगं तू ती व्हिडिओ नीट घ्यायची लुबीवाली सांगतो तू चॅम्पियन नको समजू स्वतःला एक बॉलून नाही फुटत या नाही फुटत तुला माझ्यासाठी काय द्याय 1 2 3 4 त्याचं फुटत नाही कागद काढूया वरचा अरे बाबा फुटला फुटला राग आला म्हणून तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितलाच असेल तो फोडाचा असतो तो कागदा असतो आणि त्याच्यानं तो नाव ना मला माहिती मी तेच बोलतो होय काय आहे तुमचा ही सगळी बसले नाही तशी म्हणून त्यांचा पण आवाज येतं एवढा नसेल तर राहून दे तर गाईज मी काय बोलतो तो फोडाचा असतो ना तो मला फुटत नव्हता पहिला तर म्हणून आम्ही नंतर दुसरा घेतला आणि त्याला फोडायला घेतला आणि जो घेतलेला ना तो माझ्या मागं होता एक फोडाचा आणि एक मीने फोडलेला आणि याही जो फोडलेला तोच त्याच्या हाताने दिला फोडायला म्हणून त्यातली कागद नव्हती उरली हे सगळं आम्हाला जेव्हा तिथलं फोटोशूट झालं ना पाऊस आला थोडंसं म्हणजे रिमझिम तर आम्ही तिथं बाजूला थांबलो तेव्हा आम्हाला समजला का तो फुटलेला होता आणि जो फोडाचा होता तो माझ्या मागं होता मग आम्ही नंतर परत फोडून तर घेतलं फोटो पण फोटो भारी आला इथं कधी एवढं गोल चाललंय ना पण काय सांगू आमची माणसं कमी पडतात एक लाईट पकडतं एक फोडतं तो आणि मग अशी काय झालं आता केक कापाच्या टायमिंगला फोटोशूट चालू होता पाऊस लगे टिप 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 करायला लागला तो झाला आणि लगे आधी तशी ते धूर धूर आणि हाताने ते असं स्पार्कलवाला ते पकडून चाललेला फोटो आणि व्हिडिओ तो मागचा धूर संपला ते आपण संपलं स्पार्कल पण फोटो काय निघला नाही एकच फोटो आला तो पण ते स्पार्कल पेटवताना फोटो काढायचे ना अय तुझाच येतो तरी पण त्याला जवळ घेऊन ठेवले बघ ना
असा म्हणतात हां ते वाईट आहे दिसते कॅन्टीन त्याचं. अजून आले म्हणते तर गाईज बॅगमधलं गिफ्ट काढताना आम्ही काल व्हिडिओ घेतलेली पण ती नीट नव्हती आली म्हणून आता परत करते.